वेळा सांगे जना वेळो वेळा सांग जना माघे दाना सर्वाशी मंगल श्री दत्तराज स्मरा गुरुराज समर्थ स्मरा गुरुराज समर्थ आयुष्य जाय पळपळ कराबळ चिंतना मंगल श्री दत्तराज स्मरा गुरुराज समर्थ एका जनार्दनी लोका विसरू नका सांगतो मंगल श्री दत्तराज स्मरा गुरुराज समर्थ विठ्ठल नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा कैलास राना शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुरुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभू मज कोण धारी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण
तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता तीन शिरे सा वेळोवेळा सांग जना माघे दाना सर्वासी मंगल श्री दत्तराज स्मरा गुरुराज समर्थ. प्रस्तुत स्थळी प्रसंगी भगवान पांडुरंग परमात्म्याच्या सेवेकरता ग्रामदैवत हनुमंतरांच्या सेवेकरता उपस्थित केला अभंग अधिष्ठान दैवत असणारे श्री दत्तात्रय महाप्रभूंच्या सेवेकरता उपस्थित केला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा दत्त महिमा या प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या जीवनात आलेली अनुभूती आणि त्या अनुभूतीतून असणारं ठरलेलं आपलं आराध्य दैवत श्री दत्त भगवान परमात्मा हे मंगलदायक आहेत आणि याचं स्मरण जगाला व्हायला नकोय याकरता जनाकडे आज मागणतनाथ महाराज मागतायत. विठ्ठल मागत असताना त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा मागतायत. वेळोवेळेला जागृत करतायत. वेळोवेळा सांग जना वेळोवेळेला सांगायचं काम नाथ महाराज करतायत. आपल्याकडं दररोज पीठ मागायला पूर्वी लोक यायचे गोसावी लोक आहे का नाही. दररोज सकाळी तोच व्यक्ती राहायचा का बदलून राहायचा. पूर्वी त्या ठिकाणी वासुदेव यायचा, मसनजोगी यायचा, जोगी, हे सगळे लोक काय करायचे आपल्याला जाग करायचे. नाथ महाराजांना सुद्धा तोच हितोकांत करण्यात आलेला आहे. विठ्ठल बाकीचे जे मागणारे आहेत यांचा मागण्याचा हेतू बदलला. नाथ महाराजांचा आजही तोच आहे. वासुदेव मागत असताना मागत असतो, कोणी नाही रे कोणाचं. शेवटी 50 किलोचं गथुड कोणाला न्यायचं. जमा झालेलं पाटलाच्या घरी, पोलीस पाटलाच्या, सरपंचाच्या घरी गथुड नेऊन टाकतो आणि पण त्याचा म्हणण्याचा उद्देश असतो, कोणी नाही रे, नाही कुणाचे कुणी. पण हे म्हणत असताना त्याचा हेतू काय असतो, आपण गथुडे गोळा करावं आणि घरच्याचं घर भरावं. पण मागत असताना तो एकही घर सोडत नाही. मागणाऱ्याची पद्धत बदलली महाराज. 2 शिफ्ट मध्ये मागू लागले. आता फर्स्ट शिफ्ट मध्ये मागायचं एका गल्लीत. मी एक दिवस दुपारी कीर्तन करून घरी गेलो. 3:30 वाजता एक अलक निरंजन म्हणे. म्हणलं बाबा दिवस खाली चाललाय. ती म्हणजे सकाळची शिफ्ट संपली. आता मागण्याची पद्धत ती असणारे सकाळी मागायची असते, परंतु मागण्याची पद्धत त्या ठिकाणी अपेक्षेमुळे बदललेली आहे. पण नाथ महाराज म्हणतात, मी सुद्धा मागतो, एकाला मागत नाही. सर्वासी मागे दाना सर्वासी. मला जे दान पाहिजे ते मी एकाला मागत नाही, ते अनेकांना म्हणजे सगळ्यांना मागतोय. विठ्ठल मागणारा व्यक्ती सगळ्याला आवडतो असं नाही, आवडतच नाही. आपल्याला मागणारे आवडतात का न मागणारे आवडतात.
मागणारा माणूस त्या गल्लीत दिसला माणूस ह्या गल्ली निघून जातो. म्हणले का हो, त्यांनी राम राम घालायला आलते तिथं बरं, त्यांचा राम राम पुरत नाही म्हणे. किंवा तुकोबारांचा हात पसरी जिने मागणारा हा धिक्कार केलेला आहे. पण इथं नाथ महाराजांना तुम्ही सर्वांना मागणार आहे. नाथ महाराजांची अपेक्षा तरी काय आहे? एक असणारी परार्थी अपेक्षा असते आणि एक स्वार्थी अपेक्षा असते. नाथ महाराज म्हणतात मला जे मागणं मागायचं ते कोणतं? मंगल श्री दत्तराज, माझं उपास्य दैवत असणारं श्री दत्त भगवान आहे आणि सर्वांचं गुरुस्थान आहे. स्मरा गुरुराज समर्थ, तो असणारा कशामध्येही असमर्थ नाहीये. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू ही तिन्ही लक्षणं माझ्या श्री गुरुकडे असल्यामुळं त्या दत्तराजांचं तुम्ही स्मरण करा. विठ्ठल माझी एवढीच अपेक्षा आपल्याकडनं मागणं आहे. म्हणले महाराज तुमचं मागणं पूर्ण करू. म्हणजे कधी? कारण की तुम्हाला ज्या देहामध्ये तुला मागणं मागतोय या असणारं हे मागणं तुम्हाला कोणत्याही देण्यात देता येणार नाहीये. आता मागुता येईल फेरा. बोला बोला काय? हे तो न घडे रे या नगरा. दुसऱ्या नगरामध्ये हाता हे घडणं शक्य नाहीये. म्हणून या शरीरामध्ये आणि या आयुष्य कसं आहे? आयुष्य जाय पळपळ. पळपळ म्हणजे पळ शब्दाचा अर्थ क्षण. काय? क्षणाक्षणाला आपलं आयुष्य काय होतं? घटत जातंय. आणि आपण काय करत राहतो? वाढदिवस, बर्थडे, बर्थडे बर का? गुड बर्थडे मध्ये लगेच खायला गुड डे. पण नाथ महाराज म्हणतात आयुष्य जाय पळपळ करा बळ चिंतना. आयुष्य तुम्हाला असताना प्रत्येक क्षणाला कमी होत जाणार आहे. पण इथं या ठिकाणी तुमचं दुसरं कोणतंही बळ चलत नाहीये. इथं फक्त चिंतनाचं बळ चलतं. असं बळ तयार करा. आपण चिंतनामध्ये पाहणार आहोत काय बळ तयार करावं लागणार आहे. स्मरा गुरुराज, त्या असणाऱ्या गुरुराज श्री मंगलदायक असणारा दत्तराज याचं स्मरण करा. भले महाराज हे सांगता कोणाला? तुका म्हणे लोका विसरू नका सांगतो. लोकांना सांगतो. असं काय सांगता? तर त्या ठिकाणी मंगलदायक दत्तराजाचं स्मरण हे विसरू नका. याच्याशिवाय तुम्हाला पर्याय दुसरा नाहीये. म्हणून त्या ठिकाणी असताना लोकाला सांगतो नाही, कीर्तनकाराला सांगतो अभंग विसरू नका. विठ्ठल असा अभंगाचा सरळ अर्थ. आजच मग चिंतन करत असताना पाहिला, येतानाच पाठ केला, बरं असतं आपलं थोडं. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय अत्यंत आवश्यक. अनादि काळापासून चालत असलेली वारकरी संप्रदायाची परंपरा, या परंपरेचे सर्व आपण अनुयायी मंडळी वारकरी संप्रदाय जोपासण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये असणार श्री दत्त जयंती उत्सव निमित्त मौजे गेवराई तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर भोसले मळा दत्तात्रयांच्या या प्रांगणामध्ये गेले अनेक वर्षापासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाकरता ज्यांची प्रेरणा मिळाली होती त्यांचा आशीर्वाद आहे असे कैलासवासी कचरू पाटील भोसले तथा श्री हरिभक्तीपरायण परमपूजनीय आदरणीय दत्तू महाराज बारामतीकर, परम श्रद्धेय श्री हरिभक्तीपरायण आप्पा महाराज गेवराई तांडा यांचा कृपाशीर्वाद आहे. श्री हरिभक्तीपरायण रामानाचार्य भागवताचार्य आमचे गुरुबंधू, आमचे परममित्र श्री प्रल्हादजी महाराज मालकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली श्री हरिभक्तीपरायण गायन सम्राट आमचे युवा कीर्तनकार काशीनाथ महाराज पाचपुले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्री हरिभक्तीपरायण गायन सम्राट आमचे असणारे मधुरकंठी अशोक महाराज देवटे
त्यांची सुद्धा या ठिकाणी ड्युटी उपलब्ध आहे. श्री हरिभक्ती पारायण आपल्या परिसराचं वैभव गान कोकिळा श्री हरिभक्ती पारायण अनिल महाराज साबळे महाराज उपस्थित आहेत. इकडे ज्ञानेश्वर माऊली आणि नाथ माऊली, दोन माऊली तुम्हाला. पुढे श्री हरिभक्ती पारायण लोणे महाराज. लोणे तिथे काय उणे, स्वतः असणारे श्री हरिभक्ती पारायण या आधारस्तंभ या कुटुंबाचं आणि या सप्ताहाचं वेगळं वेगळं स्वरूप प्राप्त करणारे आमचे श्री हरिभक्ती पारायण, आमच्यावरती पितृवत प्रेम करणारे सूर्यभान नाना भोसले. नानाही उपस्थित आहेत, टाळघून उभार आहेत. पलीकडे मिस्त्री, मी येतानाच मारली कपड्याला इस्त्री, उभे आहेत मिस्त्री. तिकडे मिस्त्री, इकडे पेटी वाजायला सुद्धा मिस्त्री. आता मृदंग इंद्रासारखे दोन मृदंगाचार्य श्री हरिभक्ती पारायण आमचे मृदंग सम्राट हरिनाथ महाराज ढोले. श्री हरिभक्ती पारायण मृदंग सम्राट आमचे असणारे गौतम महाराज. दोघ सगळ्या करता कोणी ज्या करता दोघा टाळ्या होत्या. त्याचप्रमाणे आमचे चोपदार आहे पाठीमाग श्री हरिभक्ती पारायण. आता 90 पर्यंत जवळजवळ गेले ते आमचे असणारे लक्ष्मण बाबा इंदापुरे. सुंदर प्रकारचं असणारं त्यांचं योगदान या वारकरी संप्रदायामध्ये आहेत. त्याप्रमाणे पेटी मास्तर लक्ष्मण महाराज बारावकर आहेत. इकडे असणारे भाऊसाहेब महाराज कर्डिले विनेकरी आहेत. प्रसाद महाराज आहेत आणि सर्व महाराजांचे विद्यार्थीगण, ज्यांच्यामुळे तुम्हाला सुंदर असा आवाज येतोय. अशी सुंदर साऊंड सर्व्हिस प्रकाश मंडप बिडकीन, नाव सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं प्रकाश मंडप आहे. आणि लाईटचा प्रकाश आहेच, पण आवाजाचा सुद्धा चांगला प्रकाश आपल्या परिसरात. विठ्ठल कार्यक्रम म्हटलं की एकट्याचा खेळ नाहीये. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदा रोळी आनंदे. वैयक्तिक कार्यक्रम करायचा म्हटलं की कुटुंबाचं सहकार्य असावं लागतं. नाना तुमचा मळा खूप भाग्यवान आहे. सावता बाबांच्या मळ्यासारखा मळा आहे तुमचा. त्यांचे असणारे चारही सुपुत्र विलास पाटील भोसले, कैलास पाटील भोसले, बद्रीनाथ भोसले आणि सोमनाथ भोसले. दोन नात आहे, दोन नाथ, एक कैलास आणि दुसरे विलास. तुम्ही कैलास, हे विलास, मी पण कैलास. कीर्तन होणार फुसखलास. सर्व असणारा कुटुंब त्यांचा परिवार या सप्ताहामध्ये तन मन धनाने सहकार्य करतो. त्याचप्रमाणे असणारे दिलीप महाराज मुळे आहेत, सुनील आप्पा आहेत, भाऊसाहेब कर्डिले आहेत, काकासाहेब गुळे, लक्ष्मण दुबेले, साईनाथ बोचरे. बोचरे आडनाव आहे त्यांचं, त्यांना तसे दात आहेत. त्याचप्रमाणे विकास पाटील गुंड आहेत, विजय पवार आहेत. आणि स्वागत उत्सुक दररोज महाराज लोकांचं स्वागत करण्याकरता ही सिस्टीम चांगली ठेवली बरं का तुम्ही. स्वागत यांच्या हाताने ठेवलं. त्याचं कारण असं आहे, बाबा सप्ताहाचं आयुष्य वाढलं. काय हे तुमचा सप्ताह तिसऱ्या पिढी सुद्धा चालू राहणार आहे याची आम्हाला. तोपर्यंत आमचे पोरं येत नाहीत. विठाल विठाल. सुंदर प्रकारचं आयोजन नियोजन. तुम्हाला अभंगाचा अर्थ समजलेला आहे. गावकरी टाळकऱ्यांचे नाव सुद्धा झालेले आहेत. आता मी माझ्या सेवेला काय झालं, कोण म्हणलं पूर्ण विराम देतो? झोपलेले काका म्हणले का? कोण नाही झोपले? इकडे पहा. विठाल विठाल. प्रस्तुत अभंगामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज मागणं मागतायत. आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आज 7वा जागराचा दिवस आहे आणि या दिवशी मागणं मागितलं पाहिजे. सकल संतांमध्ये त्या ठिकाणी नाथ महाराजांचा विचार जर केला
तर श्रीमंत संत म्हणून नाथ महाराजला ओळखलं सकल संतांचा हा राजा. सर्व संतांमध्ये विचार केला तर श्रीमंतामध्ये श्रीमंत नाथ महाराज. बाकी संतांचा विचार केला, तुकोबारांचा विचार केला, तुकोबारा स्वतः सांगतात आमच्या परिस्थितीचा जर विचार केला तर आम्ही सदैव अखंड सुडके आहोत. आमच्याकडे चोर जर आले तर जोर लावून पळते बुवा. आम्ही सदैव जवळी येतात चोर धाके. तुकाराम महाराजाकडे चोर आले आणि तुकाराम महाराजांची परिस्थिती पाहिली, असं वाटायचं की आपल्या जवळ कधी यांना द्यावं. काय वाटायचं? असं वाटायचं. एकदा मी इकडे शिल्लोडकडून कीर्तन करून येतो. माझ्याकडे पहिली टीव्हीएस गाडी होती. चोराने पकडला आम्हाला. पकडल्यानंतर आता मला नावी लागली. दादा मी टाकला प्लग काढून गाडीचा. निघाल ते गाडीच्या शीटामध्ये पैसे टाकून आले मी जाऊन दक्षिणाचे. सफेद कपडे खिशे खाली. मला तुला मी महाराज आहे, तू नाराज होऊ नको. तुला काय लागत ते झाड्या झडती घेते खिशे तपासले. 1 रुपयाने निघाला. ते मारला असत्या पण महाराज मला सोडून देतो. एक काम कर, मला गाडीला धक्का मार. तुम्ही काय झालं? मला पेट्रोल संपलं. ठीक आहे म्हणजे तुझी गाडी आणली, त्याने बाटली होती जवळ. ती बाटली तुझं गाडीचं पेट्रोल काढून माझ्याकडे टाकलं. ते पेट्रोल होतच नाही, पूर्ण प्लग लावून दिला. चालू झाले. ते म्हणजे सोडायला येऊ का? मला चला. मग तुमचे कोणी आटले भाऊ की तर तुला काही बेस्ट आहे. त्यांना मला रोडला भावेला आणून जवळी येता चोराला सुद्धा भीती वाटते. यांच्याकडे मिळणार काय? सगळ्या संतांची तीच परिस्थिती. सगळं वाटत होतं, ते नाव वाईटून गेलं. पण नाथ महाराजांच्या जीवनामध्ये परिस्थिती त्या ठिकाणी जेव्हापासून श्री गुरुकुल शिकून आले तेव्हापासून नाथ महाराज जागीरदारी. नाथ महाराजांनी जर आपला ग्रंथ सांगायला सुरुवात केली तर पुरणपोळीचं जेवण ऐकणारला द्यावं, एवढी नाथ महाराजांची श्रीमंती. आता बाकी गरीब लोकांना जर मागितलं तर काही वाटत नाही. आणि प्रत्यक्ष नाथ महाराज श्रीमंत असताना मागणं मागताय ते जरा पटत नाही. विठ्ठल एक सांगू तुम्हाला, आजकाल गरीबापेक्षा श्रीमंताला जास्त मागणं मागायची पाळी आली. कळतंय माझं? गरीब लोक मागतात का श्रीमंत? श्रीमंत गरीब कोणाला कसं काय मागत? नको म्हणते आपल्या घराच्या चटणी भाकर खाव कर मग मागू नये. श्रीमंतानं काही नाही जरी मागितलं तरी मतदान तरी मागवतंय. काय मागत? का बरं?
तुम्ही म्हणाल का हा खूप श्रीमंत आहे, त्याला काही मागायची गरज आहे, त्याला पैसे मागायची जरी गरज नसली तरी त्याला मतदान मागायची आवश्यकता आहे. विठ्ठल नाथ महाराजांना प्रपंचिक दृष्ट्या काही मागायची आवश्यकता अजिबात नाही, पण नाथ महाराज जे मागण्या मागताय ते तुमच्या आमच्या कल्याणाकरता. विठ्ठल कारण की त्या ठिकाणी आधी जगद्गुरु तुकोबारा आधी करून सगळ्या संतांनी सांगितलं, काही मागणे आम्हानुचित वडिलांची रीत जाणतो सो. वडिलांची रीत म्हणजे आमच्या वाडवडिलांनी सुद्धा आतापर्यंत कोणा मागितलेलं नाही. आमची वाडवडील परंपरा कुठून आहे? आदिनाथ गुरु सकल आमच्या घरामध्ये आमच्या कुलामध्ये शिष्टाचारामध्ये मागण्याची पद्धत नाही. असं म्हणजे हो म्हणजे काहीच मागत नव्हते का? काही मागत नव्हते म्हणजे काही मागत नव्हते, काहीच मागत असं सकारात्मक नाही, काही मागत नाही. जर एखादा व्यक्ती एकाकडे गेला त्याला पाहिलं बरोबर ह्या जर मागत होता तुम्ही काही घाबरू नका, मी तुम्हाला काही मागणार मला मग काही हरकत नाही. बस बसल्यानंतर त्या ठिकाणी असताना गप्पा छप्पा रंगल्या, खिशात हात घातला, तंबाखूची पुडी काढली आणि अशी ओतली. हळूच म्हणला, श्रीकृष्ण म्हणे अर्जुना दे तंबाखूला चुना, मी दोस्त आहे तुझा जुना कलियुगीचा. त्यानं काही मागायचं तू काही मागणारच नव्हता, तुम्हाला काही मागणार होतो पण काहीतरी मागणार होतो. चुना तरी लोक मागतातच. संत महात्मे तुमच्या आमच्याकडे काही मागत नाहीये. तुमच्या आमच्याकडे जाऊ द्या, देवाला हाताला त्या ठिकाणी ठणकावून सांगता, देवा तुझी आम्हाला सुतुळीची तोडी सुद्धा नकोय देवा. तुका म्हणे तुझी न लगे दसुडी कीर्तनाची गोडी आहे. तुझी दसुडी म्हणजे कीर्तन, आम्हाला सुतळीचा तोडा सुद्धा नको देवा. फक्त आम्ही मागतो ते काय? ते फक्त आमचं तुझं नाम आणि तुझं रूप. विठ्ठल आवडी हे रूप पाहता लोचन, आता दृष्टी पुढे जो मी तुझं पाही. लालचावले मन ते जीवेन सोडी, तुका म्हणे आम्ही मागावी लढी पाळी. मागावी लढी पाळी पुरवावी आई माया बापा, पुरवावी आई माया बापा. आता दृष्टी पुढे जगामध्ये अनेक मागणारे आहे, पण मागणाऱ्यामध्ये संत हे चतुर मागणारे. काय एक मागणी असणारी कनिष्ठ आहे.
दुसरी मागणी मध्यम आहे आणि तिसरी मागणी उत्तम आहे. मागत असताना आपलाही स्वार्थ झाला पाहिजे, परार्थ सुद्धा साधला पाहिजे. मागणं चतुर पाहिजे. माणसाला कोणत्याही क्षेत्रामध्ये चातुर्य साधता आलं ना तर त्याचा असणारा प्रसंग निघून जातो. आम्ही नवीन कीर्तनकार झालो तेव्हा आमच्याकडे काही सायकल नव्हती, मोटरसायकल नव्हती आणि फोर व्हीलर तर लगेच नव्हती. एसटीने प्रवास करायचा आपला. सबनून घ्यायचं का निघाले ते खेडेगावातल्या येड्या गाड्या. संध्याकाळचं कीर्तन सकाळी 6लाच निघायचं आपलं. भाकर गुंडायचं त्याचा लोणचं बांधलं आपलं बसमध्ये खायचं. ती सबनम घेतली आणि फेटा. पहिलं कीर्तन मी 99 केला. आबा विठ्ठल विठ्ठल 99 होती गाडी नाही. मग तुमची शंका लगेच घेऊन आपलं कसं आहे डोकं फुटं पण संशय मिटो. संभाजीनगरला आलो होते बस स्टँडवर गाड्या. पहिल्या ग्रामीण भागात गाड्या त्यांचं नाव होतं येडी गाडी. कंडक्टर कंडक्टर ड्रायव्हर मुक्काम थांबायचे ग्रामीणमध्ये. निघताना थोडे उशिरा निघायचे आणि जेवण करून निघालं ग्रामीणमध्ये व्यवस्था नसायची आणि संध्याकाळची व्यवस्था करून निघायचे. संध्याकाळची कळते तुम्हाला संध्याकाळची व्यवस्था. हा हा आता ही घटना घडली त्याच्यामुळं त्या व्यवस्थेमुळं. व्यवस्था एक एक बाटली टाकून न्यायची तिथे गेल्या घ्यायची. बिचारे चांगले होते ते. जागा भेटत नव्हती. गावात जायला 100 लोक राहायचे आणि गाडी 50 सीटाची असायची. आणि काय करायचं कीर्तन जायचं आगावर काय म्हणायचं आईला म्हणायचं थोडं का तांदूळ शिजून थोडं का डाळ शिजून. घरचीच राहायची ते राशन चालेल तांदूळ आणि घरीच ती तूळ राहायची डाळ भात शिजायची. हे म्हणायचे तुला काय भूक लागते का रस्त्यानं तुला काय करायचं शिजव म्हणलं तुला तिथून पैसे देतो. हे म्हणजे बरोबर. मग ते आपलं गाडगं होतं एक घरी तरी भात टाकायचं थोडं दुसऱ्या गाडग्यात तांदूळ टाका आपले डाळ टाकायची आणि बेस्ट गाळ ते वरण काय शिजायचं ते वरण गाड घेतलं ते भात. आपण काय करायचं गाळ होऊन त्याचा भात चांगला. आई बाजूला गेली काही कॅरी बॅग घ्यायची आणि ते भात आणि वरण एकत्र करून असं चिवडून काढायचं. कॅरी बॅग मध्ये काढायचं. कॅरी बॅग मध्ये टाकलं ते जायचं आपलं आय कीर्तनाची बॅग एक हातात एक हातात देतात बॅग घेऊन. मग आम्ही वाट पाहतो एक घंटा अर्धा घंटा त्या ठिकाणी वाट पाहायची गाडीची बसची वाट पाहत असताना काय करायचं लोक गाडी आली की ते पहिले सगळे लोक दरवाजाकडे राहायचे. महाराज कुठं सीट धरण्याकरता. कोणी उपरण टाक कोणी टोपी टाक कोणी त्या खिडकीतून शिर. आणि बरं आमच्यासारखं जर मध्ये शिरलं हे महाराज बचाकलं का काय महाराज होय ना मध्ये शिरतो का महाराज ना तू म्हणजे लायसन आलं जसं काय बसमध्ये जायचं. तेवढ्यात एखादा आमची माय माऊली असा मावशी बाजेडा महाराज आहे ना लेडीज पाहे ना बाया माणसं पाहे ना तिने आम्हाला धक्का मारणं तिनं पुढे शिरायचं. मी कधीच त्या ठिकाणी त्या दरवाजाकडे जात नव्हतो. आपलं हळूच पलीकडे बाजूने जायचं. ते संघ आणलेलं मटेरियल कॅरी बॅग एका शिटराची पालती सटकून द्यायची. कॅरी बॅगला सटकून दिली का ते आपण उरले किती कमी कॅरी बॅग फेकून द्यायची आपल्या. आपले हात बीत पुसायचे सगळ्याच्या पाठीमागे उभा राहायचं. टिकून डॉक्टर पुढं चला. जगात एवढाच एक श्रीमंत माणूस आहे सगळ्या जगाला म्हणतो पुढं चाला म्हणणारे माणसं राहिले. कंडक्टर बिचारी एवढाच आहे चला पुढं. सगळे मागं घ्यायला तयार आहे. मी असं बोलायला हे महाराज म्हणलं काय यायचं नाही का मला यायचं ना कवा म्हणजे चला येतो. सगळी गर्दी आता त्या गर्दीतून मी असं चालल्याबरोबर पुढे चालल्यावर त्या ठिकाणी म्हणलं मला पुढे झालं इथंच मरणार पुढं गर्दी आहे ना मला माझं पुढे शिकली. कोण एक सारखा ना आणि फुकट तिकीट आलं तर लई टेन्शन वाच. एक तुळीदार मिशेदार
त्यांनी पाहिलं का? मला कळलं माझी जागा पुढे आहे. मी आपला रस्ता करीत करीत आता बरे दर्शक मी पहिला लय बारीक होतो आबाला माहिती. आपला रस्ता करीत करीत तिथपर्यंत गेलो. आता जिथं जे बाकी लोकांनी गर्दी केली होती पण जिथं आपलं सीट होतं तिथं सगळ्या महिला काही कर बळत मला मावशी बसा ना. अहो मला जाऊ द्या काय होत आपल्यासारख्याच कोणीतरी व्यक्तीने केला असा राडा. महाराज आता ते मला माहित होतं काय होतं. मी पेशंट रुमाल त्याच्या का एक ठेवायचो बाबा खिशात. मी खिशातून एक रुमाल काढला आणि ते हाताने असं असं पुशिलं. माय मला माय गदल ग गदल रानाचं ग महाराज दिसतोय ग माय. सगळ्या मायला मला वकड्या काढायला. मी काही हातानं भरलं बाहेर टाकलं. हात माय आता हातानंच भरी तुझं माझे सगळं ते पुशिलं. बॅग मध्ये पाण्याची बॉटल होती. पाण्याची बॉटल काढता शिपडलं तशी आणि पुसून बिसून काढलं. इष्ट बसलो. मायला मला आणि अख्ख्या मायला तिथं अशा. मला खरं सांगा त्याचा वाचित होता पण मला म्हणलं मिळाला मावशी बसा ना. ए महाराज वकील वकील. अगं म्हणलं मी थकेले काय वकील. अगं गद्धलवानाचं उलट्या हात्यांना कोणाच्या घाणीवर बसतंय. दृष्टांत संपला माझा. 100 लोकांमध्ये जागा तयार केली. किती लोक कशानं डोक्यानं नाही डोक्यानं केली. त्याला चातुर्य वापरावं. 100 लोक त्याच्याकडे काही अर्धे असणारे 30-35 लोक उभे होते. मी बेस्ट आपलं ती असणारी बॅग उशाला घेतली आणि बेस्ट ताणून दिली. बस उभा राहायला जागा नव्हती. पण त्या डॉक्टर म्हणलं तिकीट घे पण गाव आलेलो तुम्हाला काळजी करू नको. ज्या गावात कीर्तन आहे का त्याच गावात मुक्काम गाडी. दृष्टांत संपला. चातुर्य वागवत आलं तर तुम्हाला 100 लोकात जागा मिळेल. संत महात्म्यानं चातुर्य वापरलं आणि सकल संतांमध्ये नाव प्राप्त करून घेतलं. विठ्ठल विठ्ठल म्हणून नाथ महाराजांनी त्या ठिकाणी जे मागणं मागितलं ते एकाला नाही मागितलं. महाराज संत महात्मे एकालाच मागत नव्हते. एका करता ते आलेच नव्हते. तर यांचा येण्याचं कारण म्हणजे उद्धाराया आले जन जीवा. उद्धाराया आले जन जीवा. उद्धाराया आले जन जीवा. सर्व शब्दाचा अर्थ करत असताना सर्व म्हणजे नेमकं कोण? पामर, विषयी, जिज्ञासू आणि ज्ञानी किंवा मुक्त समजा. दुसरा पहिला गाता. सांगत असं पहिलं कोणा सांगितलं? गात्याला. गायक लोकांना सांगितलं. काय गायक मंडळी तुम्हाला हात जोडून विनंती बरं का. दुसरं श्रोत्यांना सांगितलं ऐकणाऱ्यांना लक्ष ठेवा. काही विसरू नका. तुम्हाला मागतोय. पहिलं गाणाऱ्याला मागितलं. नंतर श्रोते मंडळीला मागितलं. दुसरे पाहते होते. पाहते श्रोते कळते ना. पाहते वेगळे राहते श्रोते काही चला महाराज कीर्तन पाहायला. त्या युट्यूबवर येत असतं.
आजचं कीर्तन अवश्य पहा. हाय काय ऐका नाही लिहिते काय लिहितात, कारण की तुम्ही सोडून बरं का तिथं चॅनलवर आहे, चॅनलवर माहितच नाही कीर्तन ऐकायचं का पाहायचंय. मी सहज त्याला असताना खाली पाठवलं, खरे दादा कीर्तन ऐकत असते पाहत असते, म्हणजे हे ऐकायचं अजिबात नाही, ते सांगत काहीच नाही, ऐकलं मी जास्त करते. हे पाहायचं कीर्तन आहे की नाही, काही ऐकायचं, ऐकल्यानंतर आत्मकल्याण होतं आणि पाहिल्यानंतर विनोद होतो. हो पाहती त्याच्यामध्ये चतुर होते काही, त्या चतुरांना सुद्धा सांगितलं, सगळ्यांना विनंती केली की तुम्ही एक करा. गाते श्रोते आणि पाहते गाते श्रोते आणि पाहते, गायन करणारे कोण गायन करतात? गंधर्व, सुरनर किन्नर, नारद तुंबर, गाती निरंतर रे मुरली मनोहर रे माधवा. गात्यांना विनंती. आता गाणारे का कमी का जगामध्ये? शिंगम खायला चिंगम. गाणारे गातात, पण काही पण गातात महाराज, काही पण गाऊ नये महाराज, आणि कोणी पण गाऊ नये. गाता येईल तिनेची गावे आमच्या सारख्याने असं. लोक म्हणते आता तुम्ही आता हरी हरी करा. कवा म्हणते बरं महाराज, कवा मध्ये हरी हरी? हा हरी हरी कवा मध्ये माहितीये का? एका माणसाच्या पाहुण्याचं लग्न होतं, तो होता गायक, शिकत होता बिचारा, संगीत विषयाला सगळ्या परीक्षा दिल्या त्यानं, सगळ्या परीक्षा, स्वयंघोषित गायक झाला होता. तो म्हणे आपला ऑर्केस्ट्रा ठेवा तुमच्या लग्नामध्ये. बोलले संगीताची गरज नाही, मी तुम्हाला वचन देईन, तुमचं मंडळ डेकोरेशनचा खर्च सगळं मी देईन. हे तुम्हाला बरे त्याचं गायन ठेवलं सुरू. महाराज प्रल्हाद महाराज त्यानं गायन सुरू केलं. गायन सुरू केलं की बरोबर असे लोक काय म्हणायचे, ते काय नाही, लोक म्हणजे वन्स मोर पुन्हा म्हणा म्हणायचे. पुन्हा त्याने रामकृष्ण हरी सुरू केलं, यमन राग सुरू केला. लोक एवढे कडकडा टाळ करताला म्हणूनच द्यायना. ते मला हो तुम्ही रामकृष्ण हरी ग्रुप पाहतलो की नाही का, सुंदर ध्यान आहे का माझा, असं गवळणी आहे का, ते बाकी लोक म्हणजे तसं नाही, पहिलं हे स्वरात म्हणा. गाता येईल तिनेची गावे हेर हरी हरी म्हणावे. गाते लोकांना पहिला उपदेश केला, श्रोत्यांना केला महाराज. कोण श्रोते? राजा परीक्षिती सारखे श्रोते, चतुर विनोदी नारदासारखे चतुर माणसं आहेत, विनोदी माणसं आहेत नारदासारखे. अशा प्रकारे सगळ्यांना या सकळा ते विनवणी करा विठ्ठल स्मरण. तुम्हाला देवाचं स्मरण झालं पाहिजे. कोणाकोणाला त्या ठिकाणी सावध करतायत? सगळ्यांना सावध करतायत. उठा जागी स्मरण करा, भावी चरणी ठेवा माता कथा जन्माच्या. म्हणले महाराज नाही केलं तर हे सगळं तुमच्या पाठीमागं लागलं ना. धन दारा पुत्रजन बंधू सोयरी पिसून
सर्व मिथ्या हे जाणून शरणरी घा देवाची. म्हणून सगळ्यांना तुम्हाला एकच विनंती आहे, पामरांना. पामर म्हणजे त्याला काहीच कळत नाही. पामर म्हणजे त्याला काहीच कळत नाही. आपल्याला कळत नाही हे सुद्धा कळत नाही. काही माणसाला, माझ्यासारखा माणूस जर आठला त्याला सूर कळत नाही कळत, ठीक आहे गोष्ट, आपण गप्प बसाव ना. आपलं स्वरात येत नाही एवढं कळलं तरी भरपूर झालं, पण स्वरातून गेलं हे सुद्धा कळत नाही. आपण लोकांना त्रास देतो बेसूर म्हणून हे सुद्धा कळत नाही. म्हणून असणाऱ्या माणसाला पहिलं ते कळलं पाहिजे, आपलं स्वरात येत नाही एवढं तरी कळलं ना, बाकीच्या मध्ये गप्प बसावं. चला, पामरांची काय इच्छा असते महाराज? पामरांची काहीच इच्छा नसते. तो कोणाकडे जरी गेला, देवाकडे गेला, संताकडे गेला, महंताकडे गेला, हिच करी हव संसारी, वाढावे संतान, पुढे व्हावे धनधान्य, हीच करी हव संसारिक. दुसरी काही अपेक्षा नसते पामरांची. संसारिक माणूस कोणाकडे जाऊ द्या. तुमचं आमचं काय मागणं असतो देवापुढे गेल्यानंतर? काय मागणं असतं? देवा मला एखादं कुत्र मांजर वाढावे संतान. खरंच कुत्रे मांजरच होते महिला मंडळी. महाराज का बरं आहे पण अजून कुत्र मांजर नाही. योग महाराज होते आपल्या महाराजांसारखे, त्याने असं वरात केला म्हणजे तथाच तू होईन तुला कुत्र महाराज. पोरं झालं ते कुत्रेवणी झालं, ज्याला त्याला नुसतं वासा करायचं. पोरगी झाली तर मांजरी झाली, कोणाच्या घरी जायची दूध चोरून आणायचे. पुन्हा ते महाराज, महाराज पहिलं बरं होतं नव्हतं तेवढं. पोरग तुम्हाला काय सांगावं महाराज, मला वसा करतं, त्याच्या महिला वसा करतं, बायको आली तिला वसा करतय. महाराजांनी डोळे झाकले, म्हणजे मुलगी तर चांगली असेल ना. महान सुट्टी, दिवाळीला पाहुण्याच्या घरी गेली तर उंदर चोरून घेऊन आली. महाराज उंदर खाती हो म्हणे. महाराज पंचकोटी, अरे तू माळकरी, तू कीर्तन करतो, तुझं पोरगी उंदर चोरती? तो म्हणला हो, साखरेचे होते उंदर, ते साखरेचे पदार्थाचे बनले होते. महाराज सांगावयाचं भविष्य. महाराजांनी डोळे झाकले. अरे अरे तू मागत असताना माझ्या पुढे म्हणला होता कुत्र मांजर भाऊ द्या. ते कुत्र तुझी मुलगी मागच्या जन्मात मांजर होती, पोरग कुत्र होतं. माणसाची हाव असते ती ठिकाणी असणारी मागण्याची. संतन वाढावं, गृहामध्ये धनधान्य वाढावं. चला, विषयाची काय मागणी असते हो? जो विषय पुरुष असतो ना त्याचं काही मागणं नसतं. त्याच्या पुढं फक्त त्याला एक विषय आवडतात. पीतम भुक्त्वा स्वर्गलोकं विशालम क्षीणे पुण्यप्रत्यलोकं विशन्ति एवं त्रैधर्म मनो प्रपन्ना गतागतं काम कामाला बनते. एक विषय त्याला आवडतात. त्याला वाटतं ग्रामपंचायतीचा सदस्य व्हावं. सदस्य झाला त्यात समाधान नाहीये, शीट पळून घेऊन गेला आणि सरपंच झाला. लोक म्हणजे आमच्या ताई सरपंच झाले, कसे झाले म्हणजे त्यांची त्यांना म्हणजे 4 एकर इकलं मग झाले. बरं ठीक आहे सरपंच झाले म्हणजे आता तरी समाधान. म्हणजे नाही ना, आता एकच इच्छा आहे, पंचायत समिती. याला भेट त्याला भेट. त्या सरपंचाच्या शाळा घोटाळा केले, पैसे सगळे त्याच्या घरी नेऊन घातले, तिकडून तिकीट घेऊन आला पंचायत समितीला. निवडण्याकरता त्या ठिकाणी प्रयत्न केला, 2 मतांनी निवडून आला. म्हणजे आता तरी तुम्ही पंचायत समिती सदस्य झाले. जिल्हा परिषदला जा. अनेक प्रयत्न केले, याची टोपी त्याच्या डोक्यात, याची टोपी सगळ्या, कोणाच्या नाल्या खाय, कोणाची गटार खाय, कोणाची संडास खाय, सगळं खो जिल्हा परिषद पर्यंत गेला. आता समाधान. सभापती बरोबर झाला. सभापती म्हणजे आता नाही, म्हणजे आमदारकीचं तिकीट काढा. आता तर गेले महाराज आमचे पोर खासदार झाले ना, आम्हाला त्यांच्या जागाडी काढा. त्यांचं पोरग कशाला नाही, आमदार झाला समाधान आहे. पुढे खासदार झाल्यानंतर मंत्रिमंडळात तिथं वर नाही लागला, ते झालं पंतप्रधान म्हणजे बरं बाज राष्ट्रपती म्हणजे आता तरी नाही. आता मला असं वाटतंय इंद्राचं पद मिळावं. इंद्र पद मिळालं म्हणजे आता तरी म्हणले मला आता वाटतं ब्रह्मदेव व्हावं.
ब्रह्मदेव झाला तरी समाधान आहे का? नाही मला ब्रह्मादिक पदी तेथे चितजनी जडो दिशी. म्हणजे विषय माणसाला त्या ठिकाणी एक एक विषय त्या ठिकाणी लांबवत जातो, पण विषय माणसाची ही हाव आहे हे मागण्यात जिज्ञासूची त्या ठिकाणी साधकाची काय आहे? त्याची एकच मागणी आहे, माझा उद्धार कसा होईल, मला संत भेटतील का? कमी उद्धार कैमी उद्धार पावेन, माझा उद्धार कशाने होईल, मला संत भेटतील का? कैमी उद्धार पावेन, माझ्या भगवान परमात्मा कृपा करेल का? काही हे कोणाला विचारतात? ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. हे साधकाचं मान पुसावीची हिची वाटे, जे जे भेटे जो दिसेल साधक त्यांना एवढंच विचारते का? देव कृपा करील मज, काय लाज राखेल. ज्ञानाला वाटतं आता माझं काही शिल्लक राहिलं नाही, चौथियाचे ठाई काम नाही काम नाही, दारू बाहेर कामा, दारू बाहेर कामा, दारू बाहेर कामा, नाही काम नाही, दारू बाहेर काम नाही, झालो पायी रिकामा. आता तुम्हाला 4 अवस्था सांगितल्या, यांची सगळ्यांची वेगवेगळी मागणी आहे. पण नाथ महाराज हे मागत असताना नाथ महाराजाला चौहाचंही पटलं नाही. नाथ महाराज सगळ्यांच्या पुढे गेले आणि त्यांना सांगू लागले, अरे बाबांनो, तुम्हाला सगळ्यांना हित होण्याकरता एकमेव उपाय आहे. आणि नाथ महाराज एकदा सांगत नाहीये, वेळोवेळी पुन्हा पुन्हा त्यांना तेच सांगतात. अभंगाचं प्रथम Hey!
झोपणाऱ्या झोप उडले असतील वाचा ना जरा जोरात टाळ्या. ज्यांनी टाळ्या नाही वाजल्या त्यांना काल्यापर्यंत काही होणार नाही. काय झालं? काला झालं बी काही होणार नाही. वेळोवेळा सांगे जना मागे दाना सर्वांशी. नाथ महाराज सर्वांना दान मागतायत, विषयांना मागतात, पामरांना मागतात, जिज्ञासाला मागतात, ज्ञानाला सुद्धा सांगतायत. काही काही माझं थोडं जरी ज्ञान झालं तिला सोडून दिले का? चला मागे दाना सर्वांशी. देवाला मागतायत, संतांना मागतायत आणि जीवाला सुद्धा मागतायत. कोणाकोणा सर्वांमध्ये सर्व आले. कृपया सर्व मंडळीने जेवायला येणे. मग आता कोणाचं नाव आलं त्यात? हे सर्व शब्द सर्व नामामध्ये मोडतो. काय सर्व शब्द सर्व नामामध्ये मोडतो. म्हणून त्या ठिकाणी सर्वांनी येणे म्हणजे कोणाचं राहिले शिल्लक? एक महाराज म्हणे या गावातले सगळे लोक मारणार. एक बात लय मग तुला काय झालं? ते लय महाराज मी या गावची नाही. तू या गावची जरी नसली तरी मरणार. सर्व यामध्ये सगळे आले. ते म्हणतात सर्वज्ञ अजिबात कोणीच नसतंय. कशात ना कशात कमी असतायत. सर्व कधी शब्द सर्व करता लावायचा नाही. सर्व शब्द फक्त संता करता आणि देवा करता. श्री शब्द संता करता आणि देवा करता. विठ्ठल. संतांना मागण्याचा अधिकार सर्वांना आहे. संत संतांना मागू शकतात, संत देवाला मागू शकतात आणि संत जीवाला मागू शकतात. देवाला काय मागतायत? मागणे क तुझ प्रती आहे देशील तरी पाहे. काय म्हणतात? या संतास बरं वाटतं तुम्हाला? निर्वी म्हणजे निर्दळ म्हणजे लष्कर. या संताशी बरं वाटतं तुम्हाला? संताकडे मागतात, देवाकडे मागतात. संत संताकडे मागतायत. संताकडे काय मागतायत? उठा साधू संत गेला हा नरदेव. तुम्ही एक करा, तुम्ही स्वतः काय करा? उठून वेगेशी संतांना मागतायत आणि जीवाला मागतायत. जीवाला काय मागतात? आई किरी जना पंढरीचा राणा. जनाला मागतायत. त्या जनाला आता एकदा सांगून कळत नाही. बऱ्याच लोकांना एकदा सांगून जमत. त्यांना काय सांगावं लागतं? पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. आणि पुन्हा शब्द लय बेकार आहे. एक माणूस मला मी पुन्हा येईन 2.5 वर्ष नाही आला बिचारा. पुन्हा वेळोवेळा. का बरं? संत नाथ महाराज मानतात तो मज भावा. वेळोवेळा भावा पांडुरंग. तो देव मला वेळोवेळा हवा. मग तुम्हाला एक वेळोवेळा मी जागृत करतो. काय बरं वेळोवेळ जागृत करायला लागतंय? मुलाला तुम्ही दररोज म्हणता अभ्यास करा का एकदाच म्हणतात? हा का बरं? पहिली दिवशी सांगितलं पहिलीमध्ये मग 10वीत काही सांगायची गरज आहे का? मुलगा मला हो पप्पा काय भन लावतो उठलं की सुटलं काय? अरे बाबा तुला वेळोवेळा सांगायला लागतो. पण काही मुलं वेळोवेळा सांगून सुद्धा वेळोवेळी अभ्यास करत नाही. त्यांना जर विचारलं ना, एका मुलीला म्हणलं ए मुली अभ्यास कर ना. ते महाराज तुम्ही लय प्रमाण देता कीर्तनात. म्हणलं मग ती माझ्या पुढे उभा नव्हती. गडळ्यात वाजला एक, आईने आणला केक. 1 तास केक खाण्यात 1 तास गेला. मी नाही अभ्यास केला. मला प्रमाण दिलं त्या पुरीनं. तुम्ही कीर्तन प्रमाण. घड्याळात वाजले 2, आजीचा आला फोन. फोनवर बोलण्यात 1 तास गेला. मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 3, हरवली माझी पिन शोधण्यात 1 तास गेला. मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 4, आईने दिला मार खाण्यात 1 तास गेला. घड्याळात वाजले 5, मी केला नाच करण्यात 1 तास गेला. मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 6, बाबा आले पहा. बाबा संग बोलण्यात 1 तास गेला. मी नाही. घड्याळात वाजले 7, आईनं केला भात खाण्यात 1 तास गेला. घड्याळात
वाजले 8. घरात फुटला माठ. अभ्यास का करावं लागतो तुला? वेळोवेळी सांगावं लागतं बाबा. तसं संत महात्मे आपल्याला वेळोवेळी सांगतायत, जागोजागी सांगताय. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलतील, जागो जागी बोलतील. प्रत्येक क्षणाला सांगतात. वेळोवेळा सांग जना सर्वांना. मागे दाना सर्वाशी. काय दान मागतात महाराज? महाराज त्या ठिकाणी सांगतात बाबा या जगात फक्त एक मंगल आहे. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय नमो हरी सकळ मंगल निधी. सगळ्यात मंगलात मंगल भगवान परमात्म्याचं नाम आहे. मंगलानांच मंगलम भूतानां ये वयक्तिता येत सर्वांनी भूतानी. सगळ्यात मंगलाचे ते भगवंताचं नाम आहे. मंगळ मंगळ नाम विठोबाचे हे सगळ्यात मंगल नाम आहे. मंगल कोण आहे हो? तर भगवान दत्तात्रय. 10 मिनिटांमध्ये चरित्र सांगणार, सेवा समाप्त करणार. संपला आपला वेळ. भगवान दत्तात्रय. भगवान दत्तात्रय म्हणजे कोण आहे हो? तिन्ही देवाचा एक रूपता. त्रिगुणी आत्मा त्रिमूर्त त्रैगुणी अवतार त्रैलोक्य राम. नीती नीती श्रुती शब्दच काय, श्रुती सुद्धा नीती नीती म्हणते. एवढ्या त्या अनुमानाच्या पलीकडे असणारे जे ब्रह्म आहे, शुद्ध तत्व आहे, त्रिगुणात्मक असणारा परमात्मा, त्याचं नाव दत्तात्रय आहे. कुठे येतात दत्त? जिथं अत्री असते तिथं. अ म्हणजे नाही, त्रि म्हणजे 3. जिथं 3 गुण नाहीत तिथं कोण असतात? दत्तात्रय. कोण असतात? दत्त हा शब्द शॉर्टकट झाला, पण दत्तात्रय त्रय त्रय देवता मिळून असणारे दत्तात्रय. कुठं येतात? कुठं येतात? अत्री. अत्री त्रिगुणाच्या पलीकडे. त्रि म्हणजे 3. अ म्हणजे नाही, जिथं 3 गुण नाहीत त्याच्या पलीकडे ज्याची अवस्था गेलेली आहे. नुसते ते गुणानं जमत नाही, तिथं अनुसूया लागते. अनु असूया. जिथं असूया, कोणाची ईर्ष्या नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, तिथं कोण येत आहेत? दत्तात्रय येत आहेत. विठ्ठल विठ्ठल. बरेच लोक म्हणतात अनुसूया अनुसूया आणि त्या ठिकाणी असणारी अत्री मुलीला असणारा एक असणारा मुलगा होता. त्याचं नाव काय? नाही, आणखी 2 मुलं होते. ऐका, ते म्हणजे पहिले म्हणजे चंद्र. अत्री मुनीचा मुलगा आहे पहिला. कोण? चंद्र. त्याने 17 बायका केल्या आणि मोठा विस्तार करून चंद्रवंश स्थापन करून तो आपला स्वस्थानाला गेला. कोण? चंद्र. दुसरा मुलगा झाला, त्याचं नाव आहे ध्रुवास. त्यांचं का? ध्रुवास मुनी जन्मताच काही काही पोरं जन्मत जिंकली जाते. खेळ खेळेपरी डायन सापडे, तो एक खेळिया शहाणारे. हे ध्रुवास मुनी जन्माला आले. लय त्रास द्यायचे आईला आणि पप्पाला. पप्पा पूजाला बसलेले का दिवस घेऊन पडायचे. आंघोळीला बसले का साबण लावले तोंडाला ताबेच घेऊन पडायचे. लोक म्हणते महाराज आमचा मुलगा 1 नंबर हुशार. तुम्हाला काय सांगा, मास्तर अशा शिवाय खडखड 12 शिवाय दिल्या. काय बोलत आहे त्याला? 5 मास्तरच्या बदले केले आमच्या पोरांना. काय हुशार होते, येडपट आहे. ध्रुवास म्हणजे आई पतीची सेवा करायची. अनुसूया म्हणजे पतिव्रता महाराज. अत्रीची पत्नी ती. दररोज हातपाय चेपायचे महाराज. आपल्या पत्नीला एकदाच म्हणलं हातपाय चेप, ती म्हणजे गळा चेपू का? अत्री म्हणजे दररोज सेवा करायची. महान पतिव्रता ती अनुसूया. वा, रेकॉर्डिंग केलं काय? ती अशी पाय चेपायला गेली. अत्री म्हणलं झोप लागायची. त्या ध्रुवासनाच्या मागं येणी वाढायची. पुढं जाऊन किती करायचं? अरे ध्रुवास असं करू नये, बाबाची झोप पडते, माझं पाचलं ते भंग होईल बाबा. येत आणि आई जास्त बोलायला गेले का तिच्या गालाला याची पप्पी घेऊन
सारखं चावा घ्यायचं आणि गदगद गदगद हसायचं. तिला त्रास वाटू लागला, पतीच्या सेवेत विक्षेप होऊ लागला. एक दिवस असताना पाय चेपत असताना गाढ झोप लागली. पाय चेपते याने येऊन अंगावर दणकन उडी मारली आणि उद्या असणाऱ्या अत्री मुलीची झोप म्हणली गेली. त्याने असं राग राग पाहिलं, क्षमा मागितली, माफ करा पती महाराज, माफ करा, क्षमा मागा. आपली पत्नी असती तर त्यांनी डोळे असून काय पाहता, तुमचा बाप म्हणजे कोण? पाय चेपत माणूस तर लयच नाटक बापू. ती महान पतिव्रता होती. द्रवासमणी घेतला पाळायला त्याच्यामध्ये धरायला, तंगडा हातात आला, कर कर फिरवला, टाकला बाहेर. मूर्ख कुठला म्हणे पतीच्या सेवेमध्ये विक्षेप आणतो. अखंड यज्ञ पेटत राहायचा महाराज. धुनी यज्ञातच झोम पडला. तुला नारद मुनी समोर येते, श्रीमन्नारायण 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 भजन करीत आले. त्यांनी पाहिलं अग्नीमध्ये दुर्वासा पडणार. नारद मुनी म्हणले कामाचं गिरायके, पोरग मेलं तर पतिव्रतेचं पुण्य लागेल, परंतु बाल हत्येचं पाप लागेल माझ्या मातेला. नारदाने वरच्या वर झाला दुर्वासा. नारदाने समज नाही म्हणे, तू कुंकड राहायचं, कुंकड मोठं व्हायचं, जन्म दिला एवढी तुझ्या उपकार केले, संपला विषय. म्हणे माझ्या पतीच्या असताना सेवेमध्ये आड येतो. तुम्हाला सांगतो आपला जो धर्म असतो त्या धर्मामध्ये जर कोणी आड येत असेल, हो का माय बाप धी जावी. आई बाप जरी आपल्याला देव जोडण्याकरता आड येत असेल, आपला धर्म पाळण्याकरता आड येत असेल, तर त्यांचा त्याग करावा. स्वतःच्या मुलाचा त्याग केला महाराज त्या ठिकाणी असणाऱ्या कुठं मोठं व्हायचं. आजपासून माझ्या जवळ वाचन म्हणून त्याचं नाव आहे दूरवास. आईपासून दूर वास म्हणजे वास्तव्य, म्हणून त्यांचं नाव देववास. ती पाट्या असा तसा नाचा गेला महाराज. चौथे त्या असा मोठा महाराज झाला, मोठा फोड स्थापन केला त्यानं. हा कमी जास्त 60,000 शिक्षक केले महाराज. दुर्वास बी आता साधा नव्हता, कचकून खायचा, दचकून अभ्यास करायचा. आजकाल ते मुलं कचकून खाते, दचकून झोपून होते. तसं नाही, कचकून खायचं. गुलाब संस्थेत काही कमी नसते, फक्त अभ्यास करणारा मुलगा पाहिजे. 60,000 शिष्य तयार केले महाराज, आणि ते बी एका टायमाला 60 खंडे अन्न खायचे. यांनाच राहायचं गुरु ताईचा बेटा. 60,000 शिष्य तयार केले त्यांनी महाराज. 60,000 शिष्य तयार केल्यानंतर मग आता थोडा कुठं गेले तिकडे ते कोणी म्हणले महाराज या सप्त्याला त्याचा हप्ताच गायब. त्याला गावात आमंत्रण द्यायची गरजच नाही. सगळ्याला सांगायचं कीर्तनाला या, जेवायला आपापल्या घरी जा, आमच्याकडे दुर्वास मुनी आलेले आहेत. काल्याचा सगळा प्रसाद त्यांनाच अपुरा पडणार आहे, तुम्ही 10 पोळ्या घेऊन या. दुर्वास मुनी. आता एक दिवस रामप्रभू राज्य करत असताना दुर्वास मुनी रामप्रभूच्या त्या ठिकाणी अयोध्येमध्ये गेले. अयोध्येमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी रामप्रभूंनी दर्शन वगैरे घेतलं. दुर्वास मुनी संत इथे घरा तोची दिवाळी दसरा देवाने आदर्श पाळला. आणि मग त्या ठिकाणी असणारे 11 वाजले होते. आता रात्रीचे नाही, दुपारचे. ते म्हणले दुर्वास मुनी बरं झालं. हो म्हणे, आता कोणी जरी आलं, जरी झाला संन्यासी, मध्यानाशी, तोंडवासी. रामप्रभू म्हणले मग जेवणाच्या, हो म्हणे करा करा करा, काय हरकत नाही, जेवणाची व्यवस्था, तुमचं निमंत्रण स्वीकारलं म्हणे. रामप्रभू आधी थोडे 2 पावलं पुढे गेले. दुर्वास म्हणे थांबा 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 थांबा. काय झालं तिकडे म्हणे, तुम्ही अंदाज घेतला का म्हणे. ले काय माझे एकटा नाही म्हणे मी, मग माझे 60,000 शिष्य. असू द्या ना म्हणे, काय काही प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. बंद असे रामप्रभू म्हणले. म्हणले माझ्या एका शिष्याला एका टायमाला 60 खंड्या अन्न लागतो. तेवढे काही प्रॉब्लेम नाही. झाले रामराज्य. काय उन्या मासी धरणी धरी पिके गाई. माझे काही प्रॉब्लेम नाही. माझा एक प्रश्न असा आहे, तुम्ही हे असणारं जेवण कोणाला बनायला लावणार आहे. म्हणजे म्हणजे अहो संत जर माझ्या घरात आले तर माझी पत्नी, माझं लग्न झालेलं आहे, मी का ब्रह्मचारी आहे काय, माझी पत्नी बनवणार आहे.
थांबा म्हणे, तुमचं निमंत्रण वापस घेतो म्हणे. काय बरं, तुमची पत्नी म्हणजे सीताच ना? म्हणजे हो. ते रावणाकडे 6 महिने राहिलेली ती मुलगी कोण म्हणते? म्हणले हो तीच. तुम्हाला वाटतं का मी दुसरी केली म्हणून? तेच असं. माफ करा म्हणे, मी आता ते तुमचं जेवण घेणार नाही. विठाल विठाल असल्याच्या हातचं अन्न खाल्ल्यापेक्षा उपाशी राहिलेलं चांगलं. कोण म्हणतंय? कोणाला? राम प्रभूला. प्रभू म्हणजे का बरं? नाही नाही नाही, 6 महिने राहिलेली तिकडं रावणाच्या ताब्यात तिकडं, आणि तिच्या हात चालणं अजिबात नाही. रामप्रभू मला एक काम करा, चालते वा. माझ्या पत्नीवर माझा विश्वास आहे. मला माहित आहे ती निष्कलंकित आहे, आणि तुम्ही कोण साधू माझ्या असणाऱ्या पत्नीवर ऑब्जेक्शन घेणार आहे? ठीक आहे, काही हरकत नाही म्हणे, या. शिष्य म्हणजे गुरु महाराज डोकं करावे काय? 6,000 बोलता बोलता 12 वाजले तुमचे, आणि तोंडावर 12 वाजले, आणि ये निघवत आपल्या अजून 12 वाजते म्हणे. शिष्य मंडळी म्हणले, कधी कधी लय प्रसंग येतो, 10व्याचं कीर्तन असावं आणि कीर्तनात रंगून सांगावं 10व्याचं खाऊ नये, आणि तिथं पर्याय दुसरा नसावा, किंवा आदल्या दिवशी एकादश असावी. सावित्री म्हणते, महाराज जा तुम्ही एकटे उपाशी. शिष्य मंडळ म्हणजे महाराज येड्या करू नका, गाय काय देते हे नका पाजू, काय 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 खाते हे नका पाजू, काय गाय काय देते हे पाज. आता आपल्याला इथून पुढे एवढ्या लोकांची कोणी व्यवस्था करणार नाहीये. अचानक जर सप्तेची एखाद्याची पंगत रद्द झाली तर महाराजाचे हातपाय थरथर करतात. शिदंती मम गात्रा. आणि का बरं? महाराजांना करायची सवय नसते. अचानक भक्त तयार होत नाही, बरोबर? आणि एवढे 60,000 शिष्य. महाराज म्हणजे हे बी खरंय गो. रामा इकडे. म्हणजे काय आता? ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही, घेतो दखून. अरे कशाला पाहतो वाकून? नाही नाही नाही, दखून तर नको घेऊ, दखून म्हणे, काही हरकत नाही म्हणे. एक काम करा म्हणे, तोपर्यंत स्नान वगैरे करून या म्हणे. ते म्हणजे खरंय, महाराज लोकांनी आंघोळ केल्याशिवाय काही खात जाऊ नये. खाली तोच खाल्ली तर हरकत नाही. हे स्नाना करता गेले महाराज. सीतामय्या माझा स्वयंपाकाला सुरुवात केली. महाराज सीतामय्या आहे, रामाची आज्ञा आहे. शिरोईमध्ये स्नान करतायत सगळे ऋषीगण. नारद तिथं आले. श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण. नारद आल्यानंतर नारद पाण्याची गप्पा चालू आहे. शिष्य गप्पा मारत होते, काय आपल्या गुरु येडपत्र चांगलं एवढं पकवान रामाच्या घरचं राजाच्या घरी जेवायला मिळणार आहे, आणि म्हणतो आपण काय काय उचकत. काही काही माणसं कोणाच्या घरात जाताना वाशे मोजीत बसतात. कोणाच्या घरात गेल्यावर वाशे मोजायची गरज नाही. आता आमचे सप्ताह चालू होता एका गावाला, आणि 3 महाराज लोक सप्त्याला गेले. सप्त्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी आता ते आराम करायला नवीन घर द्यावं, असं चांगलं टाकाटाक कोणी नाही, लेखाची बुळबुळ नसली पाहिजे. त्यांना एक काम करा, आपल्या घरात माळ ठोकले म्हणे, नवीनच माळा दे, कोणी नाही तिथे जा म्हणे. गेल्या गाद्यावर टाकून पडले, दुपारी जेवण केलं असेल, पोरतोड. ज्या घरात गेले त्या घरात वाशी मोजून जो माणसानं तिथं पडल्या पहिला महाराज काय म्हणतो, खरे सुतारान दांड्या तिरप्या बसवल्या म्हणे. दुसरा मला नाही नाही तिरप्या दांड्या सुतारानं बसवल्या म्हणे. तिसरा मला येडपटे का म्हणे, तिरप्या सुतारानं दांड्या बसवल्या. कळलं का नाही? काय पहिला काय म्हटला? सुतारानं दांड्या तिरप्या बसवल्या. दांड्या सरळ होत्या पण सुतारानं तिरप्या बसवल्या. दुसरा मला नाही, दांड्या तिरप्या होत्या, सुतारानं सरळ बसवल्या. तिरप्या सुतारानं दांड्या बसवल्या. हा मला तिरप्या दांड्या सुतारानं बसवल्या म्हणे. तिसरा मला नाही, सुतारच प्रॉब्लेम होता म्हणे, एक डोळा एक मान किती काही माणसाला करा असे नाव म्हणे सुरुवातीनं पाहते मुंबईत म्हणा. काही माणसाचे भिताडाकडे पाहते, कवाकडे चालते. आपण दरवाजा इकडे पाहताना तिकडे भिताडाकडे पाहते, पण चालताना कवाडाकडे चालते. घर मालक आला तेव्हा उचला गाद्या, चला निघा. ज्या घरी गेले त्या घरी वासे मोजायची गरज आहे का? नारद मुनी ऐकलं. नारद मुनी
आई नाही आज आंघोळ तयारी लई जेवण तुम्ही तयारी कुठेही जेवायला म्हणजे रामप्रभूच्या घरी कोण बनणार स्वयंपाक म्हणजे सीता काय झालं अरे उपाशी राहावं माणसानं आशेच्या घरी नारदाला नुसतं पेटून द्यायचं होत ध्रुवास म्हणे नारदा इकडे जवळ मला म्हणून पाहण्यास सांगतो मला जेवायचंच नव्हतं या पट्ट्यामुळं यांच्यामुळं म्हणे काय पोरानं मी जेवणारच नव्हतो 12 वाजले अचानक कुठं मिळणार आहे जात्या घ्यायचं धकून आमच्या गावात मंदिराचं बांधकाम केलं ब्राह्मण आणले 11 स्वयंपाक्याला बंद आला पाहिजे आमचे त्याचे 2-4 मार लोक आम्हाला घेऊन गेले आम्ही त्यांना हवा मारली वा वा देवा ते म्हणजे चला जेवायला आणते बरोबर आम्ही गेलो ना आता आमचं खाणं म्हणजे काय खाणं असं रानमळ्याचं असं मुळाच करायचा खळ केल्यावनी त्याला कमी पडलं म्हणलं मग हा ना म्हणलं तिकड सकाळपासून यांना देत होते स्वतः बनायला खाणारच नव्हतो म्हणे आपल्याला माहित नाही का ती भानगड कोण म्हणतोय नारद म्हणले मी येतं म्हणतोय मग हो मी खाणारच नव्हतो म्हणे पण काय करतात लहारी ते सगळं रेकॉर्डिंग केली मोबाईल घेतला 1 लाखाचा मोबाईल होता त्यांच्याकडे आणि रेकॉर्डिंग केली गेलं ती सीतामाई आपल्या एक असणारे भजे काढ पोटाई काढ पापड काढ हातवा आणि सीतामाईनं त्या ठिकाणी काय केलं सगळ्या व्यवस्थित पदार्थ चालू होते नारद श्रीमन नारायण या नारदजी वा भाग्य दुर्वास आले नारद आले ते म्हणजे आले पण तुम्हाला माहिती आहे का म्हणे केली रेकॉर्डिंग चालू हे पहा म्हणे व्हिडिओ क्लिप पहा म्हणे हे व्हिडिओ क्लिप म्हणजे माणसाला लगेच ताजा पुरावा हे दुर्वास तुम्ही ज्यांच्याकरता स्वयंपाक बनवतात का ते दुर्वास म्हणतात की त्या ठिकाणी सीता 6 महिने रावणाच्या घरी राहिली आणि तिच्या हातचं अन्न मी खाणारच नव्हतो म्हणे पण हे पोट्यामुळं आणि अशा प्रकारचं नाव ठेवणारा माणूस आशाला उपाशी माराव पण आशाच्या खाऊ आला नाही अहो एखाद्या कुत्र्याला खाल्लं खाऊ आला पण या दुर्वासा नारदांनी तिकडं काढिलो जी दनापट सुरू केली सीतामैयानं तुमचं आमचं जे दनापट असं काही समजू नका सीतामाईनं दनापट सुरू केली रागाला नारद असं म्हणले होय मी का खोटं बोलतो का हे पामाने पुरावा सगळा पुरावा दिला नारदाने सीतामाईनं हातात पाणी घेतलं आणि संकल्प सोडला हे शिरोई मैया हे अयोध्या माता जर मी त्या ठिकाणी रावणाच्या कारागृहात अशोक वाटिकेमध्ये राहून सुद्धा मी पतिव्रता जर असेल आंघोळ गेलेले साधू लोक पुरुष म्हणून आंघोळ करत असतील स्नान करत असतील पण स्नान करून बाहेर येताना ते पुरुष राहिले नाही पाहिजे त्या स्त्रिया झाल्या पाहिजे सोडला येईने बुड्या मारल्या शिरोईमध्ये बुड्या मारल्या जशा बुड्या मारल्या तशा दाड्या गेल्या जटा काय झाली एकमेकीला त्या ठिकाणी असणाऱ्या अशा नाटक करू लागल्या आता वर येऊन पाहता त्यांच्या असणारे भव्य कपडे त्याच्या साड्या बनल्या लेडीचे कपडे आले ते धारण केले चला 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 चंद्रावळी आता नका पाहू बाई मागे वळून चला सगळ्यांनी असणाऱ्या कवळणी गोळा केल्या एक पुढे एक माग नारायण श्रीमन नारायण सीतामैया सुवासनी आल्या हळदी कुंकाचं ताट घ्या बसायला आसन टाकलं हे मोठं कोणची पाळ सीतामैयानं आले की तिच्या कुंकू तुमचं नाव शकुंतला वाटतं नाही का तुम्ही चंद्रकला तुम्ही सूर्यकला सगळ्या कला तिथं तुम्ही कलावती नाही का तुम्ही नीलावती सगळ्या कुंकू लावायची भलं मोठं सगळ्या लेडीज बनल्या 60,000 शिष्याचो पंक्ती बसल्या भूका लागलेल्या पोट आजाव बाका सबको दे दिया धोका स्त्रिया झाल्याची लज्जा नाही पोटाला भूक लागली सगळे पटपट बसलेले सगळ्या त्या ठिकाणी असताना पंक्ती धरून बसले नारद म्हणले सीतामैया नुसतं कुंकू लावून पोट भरत नाही तुम्हाला सांगू का
स्त्रियांना मनोमनी एक भावना असते बरे सीतामाया, म्हणजे कोणतीही बाई सौभाग्यवती स्त्री आहे, तिला कुंकू लावलं की तिला असं वाटतं की मला कोणीतरी मनावर नाव घ्या. काय आता नाही बघ, पूर्वीच्या मायला असं वाटत बाई मला कोणी म्हणे ना या गावात नाव घ्या, ती पाठ करून राहिली असते. पूर्वी मुलींचं लग्न जमलं की एक महिन्याची नावाची लिस्ट जायची, तिला नाव शिकायला जायचे. टिंबटिंबाचं नाव घेते, टिंबटिंबाचं नाव घेते, टिंबटिंबाचं नाव घेते, तेच पाठ करायचं. प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीला नाव घ्यायची प्रथा नारदाने दिली. कळलं नारदाने कळल्यानंतर सीतामाया म्हणल्या, अगं नुसतं तसं जेवू नये, बाईनं कुंकवाच्या बोटाला पतीच्या नावाला नाही म्हणून नाही, सगळं नाव घ्या म्हणून पाहिजे. एका चढात बाईच्या स्त्रियांच्या स्वरूपामध्ये आलेल्या त्या सगळे साधू होते, पण स्त्रिया झाल्या त्या ठिकाणी सीतेच्या शापामुळे. आणि एक एक ढुंगरून नाव घेतलं महाराज. बाबा एक महाराजाची बायको होती, तिनं असं नाव घेतलं, महाराज देवळी 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 देवळी. बापरे काय सगळ्यांचं लक्ष लागलं केंद्रित. देवळी देवळी देवळीत होतं पिटलं, हे मला मारला उठलं धोतरच पिटलं. सगळ्यांना नावं घेतले. नारद म्हणजे या मोठ्या बाईसाहेब राहिल्या ना. हो कोण? दुर्वासी बाई. नाव घ्या सीतामाया म्हणजे तुम्हाला विनंती. दुर्वासीबाई दुर्वासीबाई मी होते मोठे साधू, मी नव्हते अशी तशी. मी होते मोठे साधू, मी नव्हते अशी तशी. तुमच्या शापामुळे झाले मी दुर्वासी, आले रामाच्या पायापाशी. टाळ्या वाजल्या सर्वांनी. रामप्रभू गालात असले आणि रात दुर्वासाची दुर्वासी झाली. महाराज पुढे काय होते ते झालं, पण हा दुर्वास मुनी म्हणजे अत्री मुनीचा दुसरा मुलगा. विठ्ठल विठ्ठल. आणि तिसरा मुलगा 5 मिनिटं सांगतो, सेवा समाप्त करतो. टाइम झाला असेल एखाद्या वेळेस, झाला ना. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा सगळ्यांना विकास माहिती आहे दत्तात्रयांचा. मला वाटलं होतं तुम्हाला असं वर्गणी करून मला गाड्या घेऊन द्या. नारद मुनी अत्री मुनीच्या आश्रमात एक दिवस येत आहेत आणि अनुसूया माताला नमस्कार करतात. पाहतायत मुक्कामाला थांबले. थांबल्यानंतर त्या ठिकाणी असणारे सकाळी मुलांनी नांगरट केली, अशी नांगरलं. सकाळी 6 वाजता 7 वाजता त्या ठिकाणी असणाऱ्या अनुसूया मातेनं त्या ठिकाणी साळी पेरल्या. 7:30ला त्या ठिकाणी अत्री मुनीनं पाणी सोडलं त्याच्यामध्ये. 8:30ला खुरपिलं. 9ला पाणी सोडलं, गच्च भरल्या त्या साडी सगळ्या. 10 वाजता त्या ठिकाणी असणारा लगेच त्या ठिकाणी असणारा साळ्या आल्या. 10:30ला लगेच त्या ठिकाणी असणाऱ्या त्या कापणीला आल्या. 11:45ला लगेच कापणूक काढल्या. 11:00ला त्या ठिकाणी असणाऱ्या कांडून काढल्या. 11:30ला तर त्या ठिकाणी असणारा भात शिजायला टाकला. 12:15ला शिजला भात. 12ला मुलं बसले. नारद म्हणले एवढा चमत्कार. हो, एका दिवसामध्ये वनडे कार्यक्रम माझ्या अनुसूया मातेचा एका दिवसात साळी पेरायच्या आणि त्या दिवशी संपन्न करून टाकायच्या. नारद म्हणले हो. साष्टांग दंडवत घातला अनुसूया. साष्टांग. आई साहेब, हा चमत्कार असा कधी पाहिला नाही. काही काळ जाऊन द्यावं लागतो साळी फुगण्याकरता, त्या कापणी करता, त्याचा काढण्याकरता, मग भात खायला मिळतो.
हे कसं घडलं? तिने सांगितलं हे माझ्या सगळं पातिव्रत्यांचं फळ आहे. मी माझ्या पतीची सेवा करते आणि त्यामुळे मला हा सारा सामर्थ्य मिळालं. बर म्हणे. नारद मुनी वैकुंठात गेले. श्रीमन्नारायण, लक्ष्मी माता, काय खाता, काय पाहता, तुमच्यापेक्षा महान पतिव्रता अनुसया माता सगळा चमत्कार सांगितला. नारदा खोटं बोलू नकोस. दळपायाच्या मस्तकाला गेली. ते म्हणजे खरं आहे. त्याने व्हिडिओ क्लिप दाखवली. पटकन दाखवून देऊ आपण, काय तर आपला डिजिटल इंडिया आहे. मग तुम्ही आता हिच्यापेक्षा काय करावं लागेल? काय काय माणसं अभ्यास करायचा सोडून देते आणि लोकांना कसं खाली वाढत करते. गुरुजीने सांगितलं हे मुलांना 1 आणि 2 अशा 2 रेग आहे. आता ही मोठी रेग आहे. कोणती? हिच्यापेक्षा मोठी तुम्हाला बनवायचं असेल तर काय करावं लागेल? ते म्हणजे हिला पुसून टाकावं लागेल. हिला पुसू नका. हिच्या पुढं दुसरी रेग मोठी वाढा. तसं दुसऱ्याचं सामर्थ्य कमी करू नका. त्याच्यापेक्षा आपण सामर्थ्यवान कसं बनाल याची दक्षता घ्या. ही म्हणजे एक काम करू. हिचं पातिव्रत्य भंग झालं पाहिजे, केलं पाहिजे. नारद मुनी कैलासात गेले. पार्वतीचा असताना त्या ठिकाणी डोकं फिरवलं. ब्रह्मदेवाकडे गेलं. सावित्रीचं डोकं फिरवलं. सगळ्यांचं त्या ठिकाणी युती झाली. तिनं तिला फोन केला. 9403169113 नंबर दाबला. कैलासातला फोन वैकुंठात आला. 8485060699 नंबर दाबला. ब्रह्मदेवाच्या घरी नंबर गेला. तिन्ही एकत्र आल्यात आणि मग त्या ठिकाणी तिन्ही एकत्र येऊन सांगितलं असं करायचं. तिन्ही राण्या रुसल्या. तिघांना सांगितलं तुम्ही जा त्यांच्या असणारच व्रतभंग करा. तिन्ही देव जसे परभणीचे शशी तिन्ही देव त्या ठिकाणी आले. अनुसया मातेला त्या ठिकाणी मागितलं दान. काय मागितलं हो? दान मागितलं. आम्हाला दान पाहिजे, भोजन पाहिजे. म्हणजे कसं पाहिजे? आम्ही म्हणतो तसं पाहिजे. कसं पाहिजे? आम्हाला नगण्य दान पाहिजे. काय कसं पाहिजे? नगण्य. आणि नगण्य दान फक्त माता देते. माता ते आपल्या मुलाला स्तनपान करते ना, त्याचा अर्थ आहे लग्न अवस्थेत दान. अत्री मुला नमस्कार केला. हातात पाणी घेतलं. ठीक आहे म्हणे या. आणि मग ते पाणी त्यांच्यावर शिंपडलं. ते पालक केले आणि त्यांना नगण्य दान देऊन टाकलं. या नारद मुनी त्यांना त्यांच्या राणीला सांगितलं कुठे मालक? म्हणे 8 दिवस झाले. काला झाला तरी यायचा पत्ता नाही. दुसरा सप्ताह लागला. काय पत्ता दिला म्हणे तिथं तुमचे मालक जिथं गेले का तिथंच आहेत. तिन्ही राण्या आल्या. आल्यानंतर त्या ठिकाणी अनुसया मातेला त्या ठिकाणी नमस्कार केला. सांगितलं आम्हाला क्षमा करा. आमचे पती आम्हाला वापस द्या. जा म्हणे ते औदुंबराचं झाड आहे त्याला पाळणा बांधलेला आहे. पाळण्यात जे झोपलेले ते तुमचेच पती घेऊन जा म्हणे. मला तरी काय करायचे म्हणे. त्या गेल्या आता आता आपला पती पाळण्यात त्या त्या करतो नाही नको त्या अवस्थेत. या म्हणले आपापला घेऊन जा. या म्हणले ओळखू येत नाही. सगळे सारखेच दिसते. म्हणजे एकाच काय एकाच कंपनीचा माल आहे. एक काम करा म्हणे तुम्ही एक काम करा म्हणे तुम्ही आपापला ओळखून घ्या. ते बाहेर उचलला तुमच्या हातात आला की मोठा होईल म्हणे. पुन्हा गेल्या. पाहिलं. सावित्री म्हणली लक्ष्मीबाई तुमचा मान मोठा आहे. तुम्ही सगळ्यात मोठे आहे. चतुर्लोक कलाकार असते. तुम्ही सगळ्यात मोठे आहे. पहिला तुम्ही उचला. तिला वाटलं या दोघीने विचार राहिला आपलंच. ती म्हणजे अगं प्रत्येक ठिकाणी मला मान घ्यायचं. तुला लहान आहे कधी म्हणजे तुला कधी मान. पार्वती म्हणजे का आपलं मधलं आहे. तुम्ही इला द्या हिला द्या. तुमच्या दोघी झाल्यावर आपला कधी नंबर आहे. काहीच लक्षात नाही. शेवटी आमचं साहेब आम्हाला क्षमा करा. आमच्यापेक्षा तुम्ही महान पतिव्रत आहात. आणि त्यांना क्षमा मागितली. आणि तिन्ही देवाला त्या ठिकाणी जसं तसं त्यांच्या ताब्यात दिलं आणि त्यांनी नमस्कार केला. नमस्कार केल्याबरोबर हे धोत्र गुंडाळले. ते काय नाही
नसतंय ते आम्हाला माहिती. आणि तिन्ही देवाला क्षमा मागून तिन्ही देवाचा एक अवतार म्हणजे आजचे असणारे मंगल श्री दत्तराज स्मरा गुरुराज समर्थ ज्ञानेश्वर महाबली ज्ञानराज महाबली जय जय ज्ञानेश्वर महाबली ज्ञानराज महाबली जय जय ज्ञानेश्वर महाबली